जय श्रीराम. आज मी तुमच्यासमोर एक वेगळाच विषय आणलाय आणि तो विषय आहे आत्महत्या. बघा, हा विषय जरा गंभीर आहे, पण प्रत्येकाला कधी ना कधी अशी वेळ आयुष्यात येते की वाटतं आता आत्महत्या करावी आणि हा जीवन प्रवास संपवावा. पण बघा बरं, हा जीवन प्रवास इतका खराब आहे का? तो एका क्षणात संपवण्या इतका नाही ना. मग मला एक तुम्हाला सांगायचं आहे. बघा, एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं माझ्या. वी आर ऑल अ लिटल ब्रोकन, बट द लास्ट टाइम आय चेकड, ब्रोकन क्रेयन्स स्टील कलर द सेम. बघा हा, आता आपल्या आयुष्यात कधी ना कधी वाईट प्रसंग येतात, मनावर मोठे मोठे आघात होतात, सगळं मान्य आपण कधीतरी मोडलेलो असतो. पण क्रेयासचे खडू बघितले तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. बघा, तुटलेला खडू शेवटपर्यंत झिजेपर्यंत तोच कलर देतो देतो ना. तसं आपलंही आपल्या आयुष्यात आपण इतके वाईट आहोत का की आत्महत्याच करावी? आपल्यात काहीतरी चांगले गुण असतील ना. काहीतरी चांगले गुण म्हणजेच कोणते गुण? प्रामाणिकपणा असेल, हुशारी असेल, तुमची जिद्द असेल, तुमची कुठल्या तर कलाक्षेत्रात प्रावीण्य असाल. मग हे सगळे चांगले गुण सोडायचे आणि एक प्रसंग वाईट आला म्हणून स्वतःचा जीव घालवायचा. बरं, बघा बघू, जीव जायला किती वेळ लागतो? 1 सेकंद. पण ज्या आईने त्या मुलाला जन्म दिलेला असतो, ती 9 महिने आपल्या उदरात मोठ्या तन्मयतेने अगदी बाळाचा जीव वाढवत असते, त्याच्यासाठी कष्ट करत असते. आणि तो जीव मोठा होईपर्यंत आईवडिलांना खूप कष्ट वेचावे लागतात. आणि एवढं सगळं करून त्या मुलाला किंवा मुलीला, कुणालाही एवढा हक्क आहे का हो क्षणात जीव घालवायचा? नाही ना. तरीसुद्धा आपण तो प्रयोग करतो. मग आत्महत्येचे भरपूर प्रकार आहेत. जीव जायला काय हो, क्षण पुरेसा. पण त्या गंभीर काळात स्वतः थोडं शांत राहावं, श्वासाकडे लक्ष द्यावं आणि डीप ब्रीथ करून आपण का आत्महत्या करतो आणि हा विषय एका दिवसातच का संपवायचा, हे जरा विचार करावं. तुम्हाला जर वाईट प्रसंग आलेला आहे तर तुम्ही एक साधा नॉर्मल विचार करा. घरात ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्या दिवशी सर्व लोक इतके दुःखी असतात. त्यांचं रडणं, आक्रोश करणं, ओरडणं हे खूप असतं त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तो प्रकार कमी होतो, तिसऱ्या दिवशी निवळतं, परत 12व्या दिवशी हसत त्याचं कार्य केलं जातं. म्हणजेच वाईट प्रसंग हा बदलणार आहे. वाईट प्रसंग जाऊन चांगला प्रसंग येणार आहे. म्हणूनच स्वतःला त्याबद्दल खंबीर बनवून कणखर ठेवायचं हे आपल्या हातात आहे. बघा, त्याच्यासाठी मी क्रेयासच्या खडूचं उदाहरण दिलं. हे खडू तुटतात, पण शेवटचा तुटका तुकडासुद्धा शेवटपर्यंत तोच कलरचं प्रत्यय देतो. म्हणून आपणही अगदी झिजेपर्यंत, जोपर्यंत तो ईश्वर आपल्या आज्ञेने नेत नाही, तोपर्यंत आपणही आत्महत्या नाही करायची. मला एक तुम्हाला सांगायचं आहे. बघा, त्याची आज्ञा सगळ्यांना येणार आहे, कुणालाही त्यानं ठेवणार नाही आहे. इथं आपण जगायला आलो आहे, लाईफ एन्जॉय करायला आलो आहे, एका क्षणात संपवायला नाही. संपवायला 1 सेकंद लागतो आणि जगायला भरपूर वेळ लागतो. मग भरपूर जगायचं आहे, आपल्यामुळं कुणाला तरी मदत झालीच पाहिजे, हा चांगला प्रामाणिक हेतू ठेवून स्वतःला खंबीर बनवून मी हा वाईट प्रसंगाला तोंड देणारच, एवढं जरी मनाशी ठरवलं तरी पुष्कळ झालं. तर मला एक तुम्हाला हिंदी वाक्य सांगायचं आहे. जिंदगी एक बार मिलती है, ये तो बात ही बिल्कुल गलत है. देखो ना, जिंदगी एक बार मिलती है, ये तो बात ही गलत है. मौत एक बार मिलती है, जिंदगी तो हर रोज मिलती है, हमें जीना आना चाहिए.